नमस्कार. आज आपण प्रगतशील शेतकरी मधुकर कटके यांच्या कांद्याच्या रोपाच्या प्लॉटवर त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या रोपामध्ये काय त्यांना रिझल्ट भेटले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव मधुकर दत्तात्रय खटके. बरं, तुम्ही आपल्या कांद्याच्या रोपासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? हो. बरं, किती एकरसाठी घेतलं बरं मार्गदर्शन? साधारण आम्ही 4.5 ते 5.5 एकर आमचं रोप आहे आणि त्या सर्व रोपासाठी आम्ही केरनचं मार्गदर्शन म्हणजे 60 ते 5.5 एकर तुमचं कांदा रोप आहे, त्याचं मार्गदर्शन तुम्ही घेतलंय. हो. बरं, आता सध्या तुमचं इकडे लागवड चालू मागे. हो. हा, आणि ही सध्या तुम्ही रोप उपटले. हो. जर आपण हे पाहिलं हे रोप जर उपटलं त्या जारवा कसं काही एक नंबर जारवा आहे पहा आणि रोपाची काळोखी पहा, हे पहा. हाईट पहा, जारवा भरपूर भरपूर आहे. पांढरी मुळी. बरं, पांढरी मुळी कस काय? एक नंबर पांढरी मुळी. बरं, आता ही रोप जर पाहिलं आपण हो. तो रोप लावायला कस काय होई? एक नंबर रोप आहे. म्हणजे म्हणजे लागवड बी उरकती पडते. लावायला टपक रोप आहे. हो. हा, हो. पण हे जर पाहिलं आपण इकडे याला मुळी किती आहे? हे आपण पाहू शकतो. टोटल पांढरी मुळी जी कांद्यासाठी आवश्यक जी मुळी आहे ना हा, तीच पांढरी मुळी आहे बघा, सगळ्या ही रोपाला. ही जर आपण समजा रोप पाहिलं तर मुळी भरपूर याला. हो. हा, आणि रोपाची जाडी पण भरपूर आहे. हो. म्हणजे लागवड लई तुमची फास्ट मध्ये उरकणार आहे. हो. हो. बरं, तुम्ही आपलं केरनचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे का? हो, एक नंबर समज. आता तुम्ही किती एकरसाठी ते आपलं वापरणार, म्हणजे आपले कांदा लागवड करणार? आता आम्ही पाठीमागच्या वर्षी 20 एकरवर तुमचा प्रयोग केला होता, पहिलीच वेळ होती. हा, त्यावेळेस आमचं हे मागच्या वर्षी साधारण एकरी 100 बॅगने उत्पन्न वाढले. म्हणजे दरवर्षीचं जे आमचं 250चं ऍव्हरेज होतं ते मागच्या वर्षी केरनमुळे 350 वर गेलं. मग यावेळेस आम्ही मागच्या वर्षी 20 एकर लागवड होतं, ह्यावेळेस आमची 10 एकर लागवड एक्स्ट्रा म्हणजे 30 एकर कांद्याचं नियोजन आहे आमचं. आणि 30 एकरासाठी आम्ही टोटल कॅरॉनचं मार्गदर्शन घेतोय तुमचं, की टोटल 30 एकरला आम्ही कॅरॉन वापरणार आहे. 30 एकर वापरणार आहे. 30 एकरसाठी आम्ही तुमचं कॅरॉन वापरणार आहे. म्हणजे तुम्ही हे केरन वापरून समाधानी आहे का? एकदम समाधानी आणि 100% आमचा त्याच्यावर भरोसा आहे कॅरॉनवर, हा. की शिवाय कॅरॉनची औषधं वापरताना त्रास बी होत नाहीये. हा. बाबा खताला एकदा चोळून टाकलं, 2 वेळा फवारणीत घेतलं, चुकून तुम्ही पाण्यातून बी जर सोडलं तर अजून फायदा आहे. हा. त्यामुळं वाव यूज करताना बी ज्यादा तकलीफ नाही. केरनचं मार्गदर्शन आणि केरनची औषधं एक नंबर आहे. जरी ती कॉस्टली असली पण रिझल्ट बी त्याचा कॉस्टली, रिझल्ट एक नंबर आहे केरनसाठी 100%. केरन कंपनी माहिती. धन्यवाद. नमस्कार.